मैत्रिणींनो, वजन कमी करताना जर एखादा सण मध्ये आला तर आपल्या डाएटचे 3-13 वाजतात. तुमच्यासोबत झाले का असं? माझ्यासोबत हे नेहमी होतं. पण जर समजा आपण घरच्या घरी खाऊन पिऊन वजन कमी करत असेल तर प्रत्येक सण आनंदाने, उत्साहाने आणि खाऊन पिऊन तुम्ही साजरा करू शकता, होय की नाही? तर आताच मी 60 दिवसाची वेट लॉस जर्नी सुरू केली आणि मध्येच आता होळीचा सण आलाय, तिसऱ्या दिवशीच. तर तुम्हाला काय वाटतंय? मी हे सर्व पदार्थ खाणार? तर होय, मी हे सर्व पदार्थ खाणार, कारण की घरचं खाऊन पिऊन मी माझं वजन कमी केलेलं आहे आणि आता राहिलेलं वजन पण मी ते खाऊन पिऊनच कमी करणार आहे. तर बघा, सणाच्या दिवशी मी पुरणपोळी बनवली, दूध आहे, आमटी आहे म्हणजे सार, भात, कुरडई, पापड आणि भजी. तर इतकं सारं आपण सणाला बनवतोच. आणि जर समजा आपण वजन कमी करत असेल तर बऱ्याच वेळा आपण फॅमिलीसाठी तर बनवतो. आपण काय करतो? मी नाही खात, माझं डाएट आहे. पण मी तसं करत नाही. तर मी हे सर्व जे पदार्थ आहेत ते मी खाते. एक पुरणपोळी, दूध वगैरे, आणि मेन महत्त्वाचं माझा वीक पॉईंट आहे गोड पदार्थ आणि त्यात आहे पुरणपोळी. मला खूप आवडते आणि मी ती खाते. पण दिवसभराचं मी डाएट कसं मॅनेज करते? आज दिवसभर माझा फळ आहार होता, सोमवार माझा उपवास. तर दिवसभर मी फक्त फळं खाल्लेली आहे, कारण मला संध्याकाळी ही पुरणपोळी खायची होती, होय की नाही? तर नक्कीच तुम्हाला जर तुमचा वजन कमी करताना असेच मध्ये सण येत असतील तर ते सण आनंदाने, उत्साहाने साजरे करा, खाऊन पिऊन साजरे करा. लाईफ टाईम हे सण उत्सव साजरे करायचे आहेत आपल्याला. तर वर्षातून एकदा होळी हा सण येतो आणि मुलांसोबत नक्कीच आपण छान असं सेलिब्रेशन करतो. तर या जेवायला छान असं ताट तयार आहे.